मित्रांनो, एकसर तालुका वाई येथे भव्यदिव्य ओपनचं श्रीकाल भैरवनाथ केसरी मैदान पार पडलं आणि या मैदानाचा एक आणि 2 नंबर हा सामना झालेला आहे आणि आपल्या सोबत आहेत दोन्ही बैल मालक. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, आज 1 आणि 2 नंबरला आपला सामना झालेला आहे, हा निकाल तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे. स्क्रीनमध्ये बघितलं आपण दोन्ही साईडने, एका साईडने आपला निकाल दिसतोय, एका साईडने त्यांचा निकाल म्हणजे सामना दिसतोय. त्यामुळं काय असेल ते रितसर आपण खेळणारे माणसं आहे आणि जुनं पैरेकरीत आमच्या रानाचा पैरेकरी सोन्या, तर त्या हिशोबात 1 नंबर दिला तर ठीक आहे. त्यांच्या पण भागातलं मैदान आहे, त्यामुळे आनंद वाटला आणि चांगलं वाटलं. आज सर्जेचं आणि चिकेचं नियोजन कसं काय झालेलं? काल आजीशेटचं आणि माझं बोलणं झालं दुपारी, म्हणजे आमचं चालू होतं की गाडी कुठं आणायची 15ला का 12ला 13ला. मग काल जरा थोडंसं लॉबी सर्विस गाडी झाल्यामुळं मग शेटचा फोन आला मला की सांगतो तुम्हाला 5 वाजेपर्यंत. मग शेटनी सांगितलं फोन करून की बाबा आपण उद्या गाडी ही अशाशी एकसरला पळूया. मग चालतंय म्हटलं, टाका चिट्ट्या टाकल्याने एकदम मोकळ्या मनाने पायरा पण झाला आणि त्या हिशोबाने आज त्याचं फळ आपल्याला भेटलं. आणि एक ते चिक्क्याचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या पाहुण्याचं म्हणजे भागातलं मैदान होतं आज. हो, आणि तिथं परत 1 नंबर केलेला आहे. नाही आमच्या पण पाहुण्याच्या भागातलं पप्पांचा आजोळी पांडेवाडी ह्यो भाग एकसर, त्यामुळं आनंद वाटला. ते पण सगळे पोरं होती, त्यांची पण लय अपेक्षा होती, कारण की भुजला पण बैल राहिला, पण तिथं काय कारण असतो फायनलला बैल पळू शकला नाही, बैल पळून गेला डोंगरात. पण आता चिक्याच्या साथीनं दाखवून दिलं. आज म्हणजे आज तसं एक प्रकारचं आजोळातच पडलेलं आहे. हो, 1 नंबर केला. काय सांगाल, प्रेम कसं काय लाभलेलं आहे आज वाई भागातल्या माणसांचं? वाई भागात बैलाची म्हणजे इतर बाहेर भागापेक्षा वाई भागात बैलाची जरा जास्तच क्रेज आहे असं मला वाटलं, कारण की मुंबईमध्ये पण बघितलं मी आणि इथं पण आज बघितलं. म्हणजे भरपूर फॅन पेज आहे. चांगलं वाटलं लोकांचं प्रेम बघून आणि आनंद वाटतो. मैदान कसं आयोजन नियोजन कसं काय वाटलं? नाही, आयोजन नियोजन एकदम म्हणजे कमिटीचे निर्णय हे काय म्हणतात व्यवस्थित होते एकदम, कोणावरती अन्याय नाही काय नाही आणि चांगलं नियोजन होतं. निकाल वगैरे कसे पारदर्शक दिले गेले? हो, 100% रितसर निकाल झाले. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत सोन्या बैलाचे मालक. नमस्कार. काय सांगाल, आज कसं काय नियोजन केलेलं? आज नियोजन हे देगावच्या मैदानाच गाडी पडली होती आधी, मग तीच तेव्हा ठरलं की ही गाडी आपण इथं आपल्याच भागात हाणूया. तर आज आपल्याच भागात 1 नंबर केला, लय मोठा अभिमान वाटला. आज वाई भागाचं नाव सोन्यानं राखलं, काय सांगाल त्याविषयी? नाही, बैल आपल्या भागात तर 100% मैदानात राहतोयच. बाहेरच्या मैदान थोडंफार इकडे होईल, पण आपल्या भागातलं मैदान हा गोलाला ठेवतोयच. अतुल ड्रायव्हर होता अनवडी. त्यांच्याविषयी काय सांगाल? म्हणजे सोन्याच्या गाडीवर म्हणजे सोन्याची चिठ्ठी पण त्यांच्या नावानं असती. हो, काय सांगाल त्यांच्याविषयी? त्यांचं सहकार्य भरपूर आहे अतुल ड्रायव्हर. त्यांचं म्हणजे आम्ही जरी नवीन असेल तरी ते सांगणार कुठं पळायचं कुठं नाही, रान कसं आहे काय, त्यांचं बरंच सहकार्य असते अतुल ड्रायव्हरचं. आणि आताच तुमच्या गावची यात्रा झाली, काल भैरवनाथांचा पण आशीर्वाद लागलाय सोन्याला, काय सांगाल त्याविषयी? नाही, त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्याच नाव गाडी पडली जाते ना. आज रायफल वर किती वेळ होती? तिसरी वेळ आहे. तिसरी वेळ. हो. आणि गुलालाची? गुलाला तिसरी वेळ. गेले 2 वर्ष गाडी आमची हीच गाडी पळते. गेल्या वर्षी सीझनला बी पडली हीच गाडी. मागच्या सीझन पण हीच गाडी पळाली आणि ह्या सीझनला पण हीच गाडी पळते. देगावात बी 3 नंबर केला, परवा चिमणगावला राहिलो आणि आज 1 नंबर केला. सलग 3 मैदान. आणि रायफलचं आजचं किती मैदान आहे सलगचं? रायफलचं हे तिसरं मैदान आहे. सलग तिसरं मैदान. दोन्ही गाडी आमची गाडी फोडलीच नाही. 3 मैदान फायनलला गुलालात आहे. आणि त्या दिवशी तिकडं गोंदवले भागात पळायला गेलेला? नाही, तो आमचा दुसरा बैल होता, रणवीर म्हणून होता बैल पांढरा. म्हणजे रायफलचं पुढे नाव करायला रणवीर आहे माग आमचा. काय सांगाल ह्या जोडीविषयी? म्हणजे एक वेगळं स्पीड लागते. काय ही जोडी ज्यावेळेस एका जोट्यात आल्यानंतर कायम गुलालाच आहे. हे आमचं 2 वर्षाला आम्ही हीच गाडी पळते आमची. आणि एक म्हणजे तसे बघायला गेले तर दोन्ही पण गाव हायवेलाच. हो, काय पायरा मन मोकळेपणाने झाला ना की 100% यश आहे. आणि शुभ भैया म्हणलेच मागाशी, पायरा फक्त मन मोकळेपणाने झाला पाहिजे. 100% यश आहे, गुलाल आहे. आणि तुम्ही आता निकाल जरी सामना असता तरी तुम्ही आता 4 एकत्र आहे, काय सांगाल? काय आम्ही सगळे रोजच मैदान असतो, रोज आम्ही पैरेकरीत आमची
त्याच्यामुळे काय नाही, आमचं असं काय नाही बाकी एक नंबर ह्याने झाला, हे 2 नंबर. आम्ही आपलं आमच्या प्रमाणात समंजसपणानं आपलं दोन्ही अँगलनं तशा दोन्ही पण गाड्या दिसतात. ह्या अँगलनं सर्जाची गाडी दिसते आणि ह्या खालच्या साईडनं रायफलची गाडी दिसते. पण काय शेवटी कुठेतरी सगळ्यांनी जर शर्यत क्षेत्र टिकून धरायचं असेल तर कुठेतरी आपण एकोप्यानं एक संघ राहूनच निकाल सगळे स्वीकारले पाहिजे. आणि हेच मित्रांनो जपलं पाहिजे. मामा काय सांगाल, आज जोडी कशी पडली? नाही चांगली पळाली. जे भुईंजला जे मैदान झालं तिथं हा पायरा करण्यात आला, नाही रात्री ठरलंय नियोजन. रात्री ठरलं. हा 5च्या दरम्यान ठरलंय. अक्षय दादाच्या भागातलं मैदान म्हणजे तालुक्यातलंच मैदान होतं. त्यांच्या ह्याच्यावर येतो आम्ही इकडं. चिकेचा 3ऱ्यांदा 1 नंबर आहे या भागात आता. या भागातलं लागोपाठ, हा म्हणजे अक्षय दादाचं एक विशेष प्रेम आहे आणि वाई भागाचं पण विशेष प्रेम आहे काय? ना चिके प्रेम आहे इकडं माणसांचं. बैल आला की एकच करतो इकडे. कारण का आज बघा तसं बघायला गेलं की 2-3 मैदान होती. हो तुम्ही तिकडे जाऊ शकला असता पण त्यांच्या खास प्रेमासाठी तुम्ही इकडे आला. ना इकडं काय बेलमाचीला 1 केला, परत इथं त्या दिवशी देगावला बी 1 केला, इथं बी 1 झाला आज. म्हणजे आता सलग ह्या भागातलं 3रं 1 नंबरचं मैदान. हा 3रं 3दा आलो, 3दा 1 नंबर केला बैलाने. अक्षय दादा विषयी काय सांगा? हा तेच मग ते चांगले माणूस आहेत. ते इकडे आले सहकार्य करतात आम्हाला. पावती टाकतात त्यांचे नसती एखाद्याने आमच्यासाठी. आणि खास मैदानात पण त्यांची दिवसभर ना उपस्थिती ते असते. सकाळपासून बैला संघच असते ते. एक विशेष म्हणजे चिकी आवडीचा. हा त्यांचा चिका आवडीचाच बैल आहे त्यांना. त्या दिवशी घरी पण नेलेला. हो नेलता घरी, तिथनं चहा पाणी घेऊन आलो आम्ही. म्हणजे त्यांचे पण इच्छा तुम्ही पूर्ण केली की बाबा त्यांच्या वास्तूला चिकेची पाहायला हवं. हो ना गेलतो त्यांच्या घरी आम्ही. भैया काय सांगाल, सोन्या आणि सर्जा एकत्र कधी पळताना दिसतील काय? नाही लवकरच पळू आता. आमच्या माणसाला बैल द्यावा लागलच आता. सामना केला म्हणजे माणूस आता आम्हाला सोडत नाही. पैरे कधी जुने आमचे, त्यामुळे आता नव्या पैऱ्यात गाणावं लागेल परत. त्यामुळे लवकरच गाडी सोन्या आणि सर्जाची. आणि ते पण भागातलंच मैदान पडतंय, त्याच मैदानात दिसेल का? नाही 100% बघू. पप्पांशी वगैरे चर्चा करून करू. काय आपल्याला आमचे संबंध जवळ संबंधित आपले घरातल्यासारखे संबंधित एकदम, त्यामुळे काय अडचण नाही. तर काय सांगाल, आजचा गुलाल कोणाला समर्पित केला? आजचा हा गुलाल वाई तालुक्याची शान, जो मोठ्या मैदानाचा मोठा वाजता 81 रायफल, आज आमच्या दोन्ही बैलगाड्याच्या वतीनं दोन्ही बक्षिस जे आज पात्र झाले दोन्ही बैलांचे मालक हे आम्ही सगळे रायफल या बैलासाठी समर्पित करतो. रायफल 81 आमच्याच भागातील मोठा बैल, मोठ्या मैदानात मोठा वस्ता. आम्ही पहिलं लहानपण त्याच्यामुळेच आम्हाला वेळ लागलं. तेव्हा आपल्याकडे सोन्या तयार झाला. भैया काय सांगाल, आज रायफलच्या भागातच पळायला भेटलं आणि आज 1 नंबर गेला. नाही आज रायफलच्या भागात येऊन आज इथे 1 नंबर केला. तर चिके आणि सर्जने आणि सोन्या आणि रायफल होती मला वाटते. म्हणजे आमच्या चिके आणि सर्जाच्या गाडीकडनं आजचा गुलाल रायफल 81 ह्या योद्ध्याला म्हणजे जो मोठ्या मैदानाचा मोठा योद्धा होता. प्रेक्षकांची ही पण एक इच्छा अपूर्ण राहिली. आपल्याकडे ती गाडी नाही पळाली. आधी आपल्याकडे याच्यात 1 महिना वाटते गाडी पळाली होती. काय शेवटी इच्छा आपण चिके बरोबर पण पळताना बघायचं होतं, पळालाच नाही पहिल्यापासून. म्हणजे ही पण एक इच्छा फॅनची राहिलेली. ती पळालीच नाही गाडी कधी रायफल. धन्यवाद. तुम्ही असंच गुलालात आणि असंच एकत्र राहा ही शुभेच्छा देतो आणि थांबतो.